एक मोठी बातमी पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरेंकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। बैठकीनंतर ठाकरे सेनेची पुन्हा पुढची रणनीती ठरणार आहे। बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हीपचं पालन न केल्यास ठाकरे कायदेशीर कारवाई करणार असं अरविंद सावंत म्हणाले। ठाकरेंकडून आज सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। या बैठकीनंतर ठाकरे सेनेची पुढची रणनीती ठरणार आहे। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरेंकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे। जर या आदेशाचं पालन झालं नाही तर सर्व खासदारांवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असं अरविंद सावंत यांनी सांगितलंय। या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार आहेत याकडे सगळ्यांचं सध्या लक्ष लागलेलं आहे। या व्हीपचं जर पालन केलं नाही तर ठाकरे कायदेशीर कारवाई करणार असं अरविंद सावंत म्हणाले। याच संदर्भातल्या अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, बैठकीला किती खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे, काय माहिती? आदिती, 11 वाजता संसदेच्या म्हणजे संसदेमध्ये थेट ही बैठक होणार आहे। ज्या बैठकीला खासदार संजय राऊत यांच्यासह अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे 4 खासदार सध्या तरी उपस्थित राहणार आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर कालची पत्रकार परिषद आणि आजची पत्रकार परिषद तोच संताप संजय राऊत यांचा पाहायला मिळाला। तुडवा ह्या भाषेत म्हणजे हे शब्द वापरत त्यांनी खरं तर पत्रकार परिषद जी आहे ती संपवलेली आहे। मात्र आजच्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी भाजप त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं। शरद पवार यांचा फोन आला होता, ज्या ज्या ठिकाणी खासदार पुरतील त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन थेट सभा घेण्याचं किंवा त्यांच्या विरोधात तिथं वातावरण तयार करण्यासाठीच जे काही करावं लागेल त्यासाठी मी सोबत असल्याचं थेट शरद पवार यांनी सांगितल्याचं संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर 11 वाजता जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये 6 पैकी किती खासदार उपस्थित राहणार हा महत्वाचा प्रश्न आहे। कारण ऑपरेशन टायगर हे सक्सेस झालेलं आहे। काल त्याच्या बातम्या आपण दिल्या होत्या माहिती आहे। आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार कायदेशीर काही बाबी आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया होणार नाही। कारण ओम बिर्ला यांना पत्र खरं तर देण्यात आलेलं होतं स्वाक्षऱ्या असलेलं सगळ्या खासदारांचं, आणि त्यामुळेच महत्वाचं हे आहे की या खासदारांच्या आता संसदीय समितीच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात। जर कुणीही उपस्थित राहिलं नाही तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे असं म्हणता येईल। मात्र काही खासदार उपस्थित राहतील असा दावा जो आहे तो संजय राऊत असतील किंवा शिवसेनेतले काही नेते असतील युबीटी पक्षातले त्यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की ऑपरेशन टायगर कितपत यशस्वी झालंय। पत्रकार परिषदेमध्ये अरविंद सावंत यांनी देखील खरं तर टीका केली, जी म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप असेल, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला संपू शकत नाही, बाळासाहेब ठाकरे हेच आमचे बाप होते असं सांगत म्हणजे ठणकावलेलं आहे एक प्रकारे या दोन्ही नेत्यांनी। त्यामुळे आत्ता जी बैठक होईल पुढच्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होईल। त्या बैठकीमध्ये नेमके कोण कोण खासदार येतात आणि जर आले नाहीत तर मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे असं म्हणता येईल। आणि उद्या होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये मग एकनाथ शिंदे नेस्कोच्या कार्यक्रमात काय भाषण करणार आणि इकडे षण्मुखानंदमध्ये शिवसेना युबीटी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाषण करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। अर्थात धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।